नमस्कार आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते। तर आज आहे संडे आणि काल रात्री ना थोडं झोपायला उशीर झाला। पण झोपायला उशीर झाला की आणि माहिती असतं की उद्याची सुट्टी आहे, तर आपोआपच उठायला उशीरच होतं। मी तरी लवकर उठले, पण अश्विन खूप उशिरा उठले। रियांश तर अजूनही उठायचाच आहे। उठल्यानंतर जी कामं असतात सकाळची ती माझी झालेली आहे, म्हणजे झाडून पुसून झालेला आहे। माझी कॉफीसुद्धा पिऊन झाली होती। अश्विन उठले आणि त्यानंतर आता त्यांच्यासाठी कॉफी बनवत होते। आणि जसं चहाचं कसं असतं की कोणासाठी बनवला की माझ्यासाठीही 2 घोटाचा का होईना पण ठेव असं म्हणतो, तसं आता माझं कॉफीसाठी झालं आहे। जेव्हाही परत कॉफी बनते माझ्यासाठी अगदी अर्धा कप का होईना पण मी बनवते। आणि कॉफी चहा हे सगळं आम्ही बिना दुधाचं बनवतो, कारण दूधच घरी येत नाही। आता बऱ्याच जणांना हे खूप आश्चर्य वाटेल किंवा नवल वाटेल की दुधाचा म्हणजे दूध नसताना कॉफी किंवा चहा कशी बनवते किंवा दूधच कसं येत नाही, दूध का पित नाही, तर ते मी तुमच्याशी नंतर कधीतरी शेअर करेल। ॲक्च्युअल कॉफी किंवा चहा मी कसा बनवते हे सुद्धा एखाद्या शॉर्ट व्हिडिओमध्ये किंवा लॉंग व्हिडिओमध्ये नक्कीच शेअर करण्याचा प्रयत्न करेल। तर चला आज मग तुमच्याशी माझं मॉर्निंग टू नाईट रुटीन शेअर करणार आहे। आणि कधी कधी काय होतं ना, संडे असला की एकतर सकाळी उठून पटापट सगळी कामं होतात, किंवा आता दिवाळीची साफसफाई आहे तर सॅटर्डे संडे असा असतो की त्या दिवशी आम्ही दोघं मिळून क्लिनिंग करायची असं ठरवलं असतं। पण आज कोणाचाच मूड नव्हता क्लिनिंगचा। अश्विनचं थोडंसं कामसुद्धा आहे, कारण काल रात्रीसुद्धा काम होतं आणि म्हणूनच थोडा उशीर झालेला। तर थोडं काम होतं आणि मग काम आणि ही सगळी क्लिनिंग हे सगळं एकत्र होत नाही। कसं सकाळी सकाळी जर दोघांनी मिळून क्लिनिंग केली तर ते काम पटापट होतं। पण असो आज क्लिनिंग नसणार आहे। आणि सुट्टीच्या दिवशी ना रियांश जेवढ्या वेळ झोपत असेल, जेवढ्या वेळ म्हणजे कमीत कमी 10 साडेदहा वाजेपर्यंत तो जर उठला नसेल तर मी त्याला आरामात झोपू देते, कारण तो आमच्यासोबतच उशिरापर्यंत जागतो। तो कधीच लवकर झोपला असं होत नाही। खूप कमी होतं की तो थकलाय आणि लवकर झोपलाय म्हणून त्याची झोप व्हावी, किंवा उठल्यानंतरही तो काय करणार आहे, एकतर खेळेल किंवा टी व्ही बघेल, म्हणून मी त्याची झोप पूर्ण व्हावी म्हणून त्याला निवांत झोपू देते। मला आठवत नाही की लहानपणी असं कधीतरी आम्ही 9 किंवा 10 वाजेपर्यंत झोपलो असेल, कारण तेव्हा खाली गाद्या टाकायला लागायच्या आणि सकाळची कामं झाडणं पुसणं यामुळे सकाळीच उठावं लागायचं आणि एवढ्या वेळेपर्यंत खरंच कधी झोपायला मिळालं नाही। पण आता असं वाटतं की नाही, त्याच्यामुळे माझी काहीच कामं अडत नाही आहे। उलट तो उठला ना की त्याची एक वेगळी कामं मला करावी लागतात, म्हणून त्याला निवांत झोपू देते। आणि जसं मी बोलले की क्लिनिंग तर करायची नाही आहे, पण हे जे कालीन आहे, जे सेंटर टेबल किंवा जो कॉफी टेबल आहे त्याच्या खाली असतं, इतकं जड आहे ते आणि खूप कमी वॉश केलं जातं। पण आज वातावरण चांगलं नसताना किंवा ऊन नसताना ते धुवावं लागते, कारण काल रात्री गेस्ट आले होते आणि त्यांचा लहान मुलगा होता, तर त्याच्याकडून थोडंसं ना ते खराब झालेलं, तर त्यामुळे ते धुवायला काढावं लागलं। नाही तर वातावरण आता असं आहे की पावसाचं वातावरण असतं, कधीही पाऊस येऊ शकतो, पण त्याचा स्मेल येऊ नये किंवा मग आणखी ते तसंही ते धुवायचंच होतं, पण मी ते उन्हाची वाट पाहत होते। पण अचानक आता ते घाण झालं आहे म्हणून धुवायला काढलं आहे। आणि हे एकटीचं काम नाही आहे, कारण इतकं ते जड आहे। तर त्यावर मी आता पहिले गरम पाणी टाकलं, त्यानंतर थोडंसं वॉशिंग पावडर टाकून घेतलं आणि आता सगळं घासून घेणार आहे। थोड्या वेळ सोक होऊ देणार आहे आणि त्यानंतर स्वच्छ असं हाताने घासून घेणार आहे। अश्विनचीही मला हेल्प लागणार आहे, त्यांची हेल्प घेऊनच हे सगळं काम होणार आहे। तर मस्त असं हे घासून घेतलं, त्यानंतर दोघांनी मिळून हे त्या चेअरवर नेऊन ठेवलं। आणि तिथे कसं बाथरूममध्ये व्यवस्थित ते धुता आलं नाही किंवा व्यवस्थित त्यावर पाणी टाकता आलं नाही, कारण खाली ते टच होतच होतं, तेवढं पकडता येत नव्हतं। म्हणून परत एकदा इथे चेअरवर आणल्यानंतर बकेटभर पाणी त्यावर ओतलं, म्हणजेच वॉश केलं सगळीकडून। म्हणजे खाली होतं तर त्यावरची जी काय सगळी किंवा मळ असेल धूळ असेल ते सगळी निघून जाईल। आणि कमीत कमी 3 ते 4 दिवस तरी आता या कालीनला सुकायला लागणार आहे। आणि ऊन कधी येतं कधी नसतं, आत्ता जसं थोडंसं ऊन दिसतंय पण पाऊस कधी येईल ना ह्याचा नेम नाही, आणि संध्याकाळी तर येतोच येतो। असो आजचं एक तरी काम झालं असं मी म्हणेल। आता हळूहळू सगळं काम करायचं आहे, जसे पडदे मला क्लीन करायचे आहे, डोरमॅट क्लीन करून झालेले आहे, पण सगळ्या गोष्टी आता हळूहळू होतील। आणि ज्या कामांसाठी मला अश्विनची हेल्प लागते ती कामं अशी मला स्पेशली सॅटर्डे संडेलाच काढावी लागतात। जसं आता पुढचा सॅटर्डे संडे येईल त्यामध्ये बरीचशी कामं आम्हाला करायची आहे। फॅन क्लिनिंग, पूर्ण वॉर्डरोब म्हणजेच वरची जी क्लिनिंग असते ते चमकवणे किंवा वॉल क्लिनिंग, हे सगळे कामं आम्हाला पुढच्या शनिवारी किंवा रविवारी करायचे आहे।
तर चला आता स्वयंपाकाच्या तयारीला लागते आणि आज ना रियांशची डिमांड आहे राजमा चावल, त्याला खायचा होता आणि हे त्यांनी कालपासूनच सांगून ठेवलेलं. त्यांनी आठवण दिली म्हणून मी राजमा भिजत टाकलेला रात्री आणि आता कुकरमध्ये मस्त तो बॉईल करून घेतलाय. आणि मी जेव्हा आंघोळीला गेले होते तेव्हा तो बॉईल करायला सांगितलेला, त्याच्या 5 ते 6 शिट्ट्या घ्यायला सांगितल्या, पण काय माहिती मोठ्या म्हणजेच हाय फ्लेमवर बहुतेक अश्विननी शिट्ट्या घेतल्या आणि राजमा अजिबात शिजला नव्हता. तर आता परत भाजी बनवायच्या वेळेवर मी तो चेक केला आणि परत आता कुकरमध्ये लावून मला त्याच्या शिट्ट्या काढून घ्याव्या लागतील. राजमा चावल चपाती आणि थोडं दूध होतं. जसं मी बोलले की दूध आणत नाही, पण कधी आणलेलं, बरेच दिवस झाले हे दूध आणलं आणि दूध कसं तसं पिल्या जात नाही म्हणून दूध तसंच शिल्लक राहील, कोणी पिणारही नाही म्हणून म्हटलं की शेवयाची खीर करते. राजमा चावल तर पटापट होतो. तर भात करून झालेला आहे, मस्त असा जो बिर्याणी राईस होता तो केला आहे. त्यानंतर यावेळी मी ना तिखट जास्त न टाकता म्हणजे लाल मिरची पावडर न टाकता हिरवी मिरची टाकून मस्त असा राजमा बनवला आहे. आणि ही बघा शेवयांची खीर केली, ती सुद्धा दूध होतं म्हणून. आणि यात मी सगळं झाल्यानंतर सगळ्यात शेवटी ना गुड पावडर टाकलं, कारण साखरेचं खायचं नव्हतं, साखरच मुळी खायची नव्हती. तर असा होता आजचा बेत. जेवल्यानंतर थोडा आराम केला आणि आता संध्याकाळी मी आणि अश्विन आम्ही चाललोय, थोडंसं काम आहे तिकडे आणि त्यानंतर आम्ही मॉलमध्ये आलो. मॉलमध्ये आल्यानंतर ना प्रत्येक वेळी काही ना काहीतरी नवीन दिसतंच. तर यावेळी ही एलिफंट टेल म्हणतात किंवा एलिफंट दिसलेले नवीन आणि खूप अशी गर्दी होती, कारण मॉल खूप सुंदर डेकोरेट केलेला आहे. रियांश आमच्यासोबत आला नव्हता म्हणून आम्ही ना मेन एंट्रन्सच्या साईडनी गेलेलो नाही, तिकडून आम्ही बॅक एंट्रन्सनी येतो. मेन एंट्रन्स खूप सुंदर सजवला आहे, जसं मी रील्समध्ये किंवा व्हिडिओजमध्ये दिसते. रियांशला घेऊन जाईल तेव्हा फ्रंट एंट्रन्सला जाईल आणि तेव्हा तुमच्याशी शेअर करेल. पण आत्ता जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता. बरेचशा ठिकाणी ऑफर्सही चालू आहेत दिवाळीचे. मला तसं काही घ्यायचं नव्हतं, आम्ही फक्त फिरण्यासाठी आलो आणि काय नवीन आहे ते बघण्यासाठी आलो. तर हे एक नवीन दिसलं आणि एंट्रन्स आत्ता आम्ही बघितला नाही, पण व्हिडिओजमधून बघून झालेला आहे. आता पुढच्या वीकेंडला आम्ही रियांशला घेऊन येऊ तेव्हा नक्की बघू आणि तेव्हाच तुमच्याशी सुद्धा शेअर करेल मी. आणि मला आठवतं तेवढं की फर्स्ट टाईम मॉलमध्ये मी असा ड्रेस ओढणी असं सगळं घालून आलेले आहे. नाहीतर का ना वेस्टर्नच जास्त घातलं जातं जेव्हा मॉलमध्ये फिरायला जाते. त्यानंतर होम 360मध्ये आलो आणि असं आल्यानंतर जे आर्टिफॅक्ट आहेत त्यांच्याकडे लक्ष जातं. काही जे आवडतात ना ते तेवढी क्वालिटी नसते त्यांची आणि जे आवडतात ते अगदी 3000 4000 असे असतात. जसं यामध्ये अगदी छोटे छोटे होते पण ते इतके महाग होते. त्यानंतर एलिफंट मला आवडलेला, चीता आवडलेला, पण ते 4-4 हजारांचे होते. म्हटलं एवढं घेऊन आता फायदा नाही, आपल्याला दुसरं काहीतरी महत्त्वाचं करायचं आहे ते आपण करूया. तर फिरून आल्यानंतर कचोरी खायची इच्छा झाली. मॉलमध्ये रियांश नव्हता म्हणून यावेळी आम्ही काहीच खाल्लं नाही, तर कचोरी घेतली. आता घरी जाऊन कचोरी एन्जॉय करणार आहे. नाहीतर मॉलमध्ये कसं रियांश असला की तो मागे लागतो आणि मग काही नाही खाल्लं ना तरी ॲटलिस्ट एक बर्गर तरी खाल्ल्याच जातं. आणि आम्ही कॉफी पितो, तर यावेळी तो नव्हता म्हणून जस्ट फिरून आलो. आल्यानंतर बघा ते जे कालीन होतं ते आधीच आम्ही घरात घेतलं होतं, कारण संध्याकाळी पावसाचा नेम नसतो, कधीही पाऊस येऊ शकतो आणि जी मेहनत आहे ती सगळी वाया जाईल. थोडंफार का होईना पण त्यातून पाणी जरा झालं होतं ड्रेन आणि बरंचसं पाणी त्यात होतं म्हणून असे दोन्ही साईडनी मी डोअरमॅट ठेवले होते. सो जसं मी बोलले की 3-4 दिवस तरी त्याला लागणारच आहे. असो, मी हा जो ड्रेस घेतला तो मागच्या वेळी जेव्हा रिलायन्समध्ये गेले होते तिकडनं हे टॉप आणलं होतं येलो कलरचं. त्यावर ना रेड कलरची थोडी प्रिंट आहे, आता ती लांबून दिसत नाही आहे, पण माझ्याकडे रेड कलरचा पॅन्ट होता आणि ओढणी पण आहे, तर त्यावर ते अगदी मस्त मॅच झालं. आज करवा चौथ पण होता, संकष्टी पण होती, म्हटलं चला असं काहीतरी घालावं. तसं घालण्यातच येत नाही, एकतर जीन्स टी शर्ट घातल्या जातात किंवा मग वेस्टर्न वन पीस घालून मॉलमध्ये जातो. जसं मी बोलले फर्स्ट टाईम मी असं काहीतरी असा प्रॉपर ड्रेस घातला आहे. नाहीतर ना ठरलेलं असतं की कोणते कपडे कुठे घालायचे. आणि मागच्या वेळी करवा चौथसाठी मी छान अशी रेडी झाली, पूजा वगैरे करत नाही, उपवास करत नाही, फक्त रील्ससाठी. आणि मला आवडला, मागच्या वर्षीचा फोटो मी साईडला शेअर करते. यावेळी तर पावसामुळे किंवा ढगांमुळे चंद्रही माहीत नाही दिसणार आहे की नाही. तर कालचा व्हिडिओ तिथे स्टॉप केला आणि आज दुसरा दिवस. वातावरण परत तसंच होतं, पावसाळी वातावरण होतं आणि किती दिवस हे पावसाळी वातावरण राहणार आहे काय माहिती. पडदे धुवायचे आहेत, आणखी काही वाळवण असतं यावेळी आपल्याला वाळवायचं असतं, डब्बे धुवायचे असतात, पण ह्या पावसामुळे काही गोष्टी राहून जातात.
तर सकाळी उठल्यानंतर पाऊस जरी आला असेल ना तरी काही जी झाडं आहेत त्याला प्रॉपर असं पाणी घालावंच लागतं. आणि परत हे जे कालीन आहे परत असं चेअरवर आणून ठेवलं. उन्हामुळे नाही, कमीत कमी हवेमुळे तरी ते सुकेल. आता किती वेळ लागणार आहे, नाहीतर खूप जास्त वेळ लागला ना तर त्याचा स्मेल यायला लागतो आणि तो स्मेल मग लवकर जाणारही नाही. उन्हाशिवाय उन्हात टाकलं तरच तो स्मेल जाईल. 1-2 दिवस जरी ऊन नाही आलं ना तरी आपल्याला असं वाटतं आता जिकडे बर्फच पडतो किंवा कितीतरी दिवस कितीतरी महिने ऊन येत नाही ते कसे राहत असतील. आणि यामुळे मूड एक असा ना, म्हणजे मूड थोडासा डाऊन किंवा थोडं लो फील होतं. तुम्हाला होतं का असं? नक्की मला सांगा. मध्ये एकदा पडदे बाहेरून वॉश करून आणलेले, पण यावेळी मी आता 1-2 असे पडदे काढणार आहे आणि स्वतःच हाताने धुणार आहे. कारण खूप जास्त ते खराब होत नाही, जस्ट धूळ लागलेली असते आणि पाण्यात थोडा वेळ भिजत ठेवले आणि जस्ट वॉश केले ना. मशीनमध्ये वॉश करणार नाही आहे, हातानेच धुणार आहे. पण आत्ता नाही, ते काम मी पोस्टपोन केलं आहे हे सगळं वाळल्यानंतर. पण म्हटलं की आज काहीतरी क्लिनिंग मला करायचीच आहे. तर हे जे वॉश बेसिन आहे त्याच्या खाली ना जे सामान असतं बाथरूमचं ते ठेवलं जातं. ते मी सगळं पहिले बाहेर काढलं. आतमध्ये खूप धूळ झाली होती, डाग पडले होते. तर साध्या पाण्याने ते पुसून घेतलं पहिले. त्यानंतर ते जे डाग होते ते निघत नव्हते. मग थोडंसं विम जेल घेतलं, स्क्रब घेतला आणि ते पूर्ण घासून काढलं. कारण ते डाग जे आहे ते पक्के बसले होते आणि नुसतं कापडाने ते निघत नव्हते. आणि साफ झाल्यानंतर सगळे डाग निघाले व्यवस्थित. परत पुसून घेतलं, पण पुसल्यानंतर ना त्याचा स्मेल येऊ नये म्हणून काहीतरी एकतर रूम फ्रेशनर मारावं लागतं. पण मी इथे छान असं कॉलिनच टाकून घेतलं भरपूर असं, म्हणजे कॉलिनचा स्मेल जरी आला तरी तो जो कुबट वास असतो तो येत नाही कॉलिनमुळे. छान असं पुसून घेतलं. आणि माझ्याकडे खूप दिवसापासनं खूप वर्षापासनं म्हटलं तरी चालेल या अशा छोट्या छोट्या बास्केट होत्या आणि त्या तशाच पडून होत्या. म्हटलं एवढ्या दिवसापासनं पडून आहे, आता कशात तरी त्याचा उपयोग झाला पाहिजे. तर असं ऑर्गनाईज करण्यासाठी त्या बास्केट उपयोगात आणल्या. खूप सारे ब्रश, आता हे बाकीचे ब्रश आहे ते काही घासण्यासाठी उपयोगात पडतात म्हणून ते ठेवले आहेत. आणि सिंगल ज्या सोप आहे त्या अशा बास्केटमध्ये ठेवल्या. सगळ्यात शेवटी जे जास्त कामात येत नाही हँड वॉश किंवा क्लिन्झर आहे ते ठेवलेलं आहे. आणि हे बघा, हे जे आर्टिफिशियल प्लांट आहे त्यात टाकण्याचे स्टोन आहेत, पण रियांश खूप खेळतो म्हणून ते टाकलेच नाही. आणि असं व्यवस्थित सगळं अरेंज केलेलं आहे. थोडं मला आंघोळीच्या आधी एक साफसफाई करायची होती. किचनमधली साफसफाई तर होणार नव्हती कारण त्याला थोडा वेळ लागतो, म्हणून कमी वेळात होणारी पण काहीतरी साफ झालं पाहिजे असं मला वाटलं. म्हणून मी हे जे वॉश बेसिनचा खालचा पार्ट आहे तो सगळा क्लीन करून घेतला. एक एक गोष्टच क्लीन होणार आहे आता हळूहळू. जेवढा कमी वेळ, आपल्या वेळेनुसारही काही गोष्टी आपल्याला क्लीन कराव्या लागतात. कमी वेळात ज्या गोष्टी होतील त्या गोष्टी. कालचा दिवस तर असाच गेला, पण आज मला काही क्लिनिंग करायची आहे. पण आत्ताच्या व्हिडिओला मी इथेच थांबवते. आत्ता जो काही ह्या सकाळचा पार्ट शेअर केला तेवढाच. आता उद्या भेटूया आपण परत एका छानशा नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.